आत्याबाई, तुम्ही जे काही सांगताय ते सगळं भयंकर आहे. अहो, हे जर काही खरं असेल तर साहेबांच्या राजकीय इमेजला फार मोठा धक्का बसेल. पण या सगळ्या प्रकरणातलं खरं खोटं काय आहे ते नीट तपासून पाहिलं पाहिजे. तो म्हातारा सापडला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हेही कळेल आपल्याला. वाकनेस, या प्रकरणात आपण भवानीबाईची मदत घेतली तर? आत्याबाई, भवानीमाईकडे जाण्याच्या बाबतीत मी अजिबात सहमत नाही. कारण त्यामुळे काहीतरी वेगळंच वळण लागायचं या प्रकरणाला. भवानीबाईला भेटलंच पाहिजे आपल्याला. तो म्हातारा सापडला का परशु? नाही रे बाबा, अख्खं गाव पालतं घातलं, स्मशानात बी जाऊन आलो, म्हणलं घाबरून मेला बिला का काय. असा अचानक कसा काय गायब झाला तो? तेच तर कळत नाही ना. एवढ्या कुत्र्यासारखा बडवलाय मी, मला वाटते गाव सोडून पळून गेला असेल. कुठल्याही परिस्थितीत तो म्हातारा मला हवाय परशु. मिळणार रे बाबा, आज ना उद्या तो गाव होणार. तुम्ही काय म्हणतो? म्हणजे म्हातारा म्हणल्याप्रमाणे जर तू किल्लेदार नसशील तर काय फरक पडतोय? आम्ही तुला किल्लेदारच समजतो रे बाबा. गावामध्ये काय व्हायची ती बॉम्बा होऊन दे ना. अरे आमचा तू भाऊ आहेस की नाही? भावावरचं प्रेम काय कमी होणार आहे का त्याच्यामुळे? तू किल्लेदार होतास, आहेस आणि राहणारच. तुम्ही हातातली महत्वाची कामं सोडून गावी कुठे चाललाय? अगं, गावी पण एक महत्वाचं काम अचानक आलंय. तसा फोन आला होता मला. तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? नाही नाही, लपवत काहीच नाही आहे. काय कामे गावी जाऊन बघतो आणि मग तुला फोन करून तसं सांगेन ना, कळवीनच. म्हणजे तुम्ही इथे राहणार म्हणून थांबले होते मी. पण आता तुम्हीच जाताय म्हटलं, मी कोणाबरोबर थांबायचं? त्या सुगंधाबरोबर? तू पण येणार आहेस का? चल. आश्चर्य आहे. नवरा किल्लेदार नाही निघाला तर आपण बी किल्लेदारी नाही होणार. म्हणजे ते खानदानी म्हणतात तसं आपण बी होणार नाही. आणि परशुराम किल्लेदार मात्र ओरिजिनल खानदानी किल्लेदार, मग तो प्रमुख होऊन बसणार. मग झालं की नाही घोटाळा. असे अनेक विचार चालले असतील. इकडून निघा, कारण काय आहे, इकडे आपण दोघंच. एक ठेवून द्यायला मला वेळ नाही लागणार. आधी पण एकदा खाल्ली, आठवतंय ना? मी ते सगळं आठवते, पण आता हे बोलणं तुम्हाला शोभत नाही हो. हे कुणाला शोभते? खानदानी बायकांना. पण तुम्ही आता खानदानी किल्लेदारीन हात का नाही हेच मुळात आता ठरवा. जातो जातो. मला आत्याबाईंना भेटायचं होतं. कुठं आहेत त्या? त्या नवसाच्या देवळात गेल्या. वाकणीस काकांना बरोबर घेऊन गेल्या. नवसाईच्या देवळात? कधी गेल्या? आत्ता गेल्या, 1-1.5 तासापूर्वी असेल. अगं, मग मला कशा नाही भेटल्या? मी सुद्धा आत्ताच देवळात ना आले की. राहू दे, मी उद्या भेटीन त्यांना. तू उद्या घराकडे एक चक्कर मार की. यात मी तुला काही मदत करू शकत नाही. तूच असं म्हणायला लागलीस तर या लेकरांनी जायचं कुठे? मला फक्त भविष्य कळतं. कोण कधी जन्माला आलं, यापेक्षा कोण कधी मरणार ते मला विचार. सगळ्यांचं सांग. हा, अशी परीक्षा पाहतेस का? आज मला दुसरं काही नको. माझ्या नरसिंहाच्या मागचे हे भोग कधी संपणार आहे तेवढे फक्त सांग. तेवढं पानातून पान फुटतं, मग वाढतं ते झाड. पण फक्त काही झाडच वाढणार, बाकी मध्यावरच फुटतं. म्हणजे एक झाड खुंटायची वेळ आली आहे आणि एक वंश थांबायची वेळ आली.